फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट टू अविनाश विश्वजित अगेन. कारण माझं पहिलं फिल्म सॉन्ग जे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचलं, कधी तो रिमझिम झरणारी बरसात, हेही अविनाश विश्वजित यांचंच होतं. प्रेमाची गोष्टही त्यांचंच होतं. आणि आज इतकी सुंदर गझल त्यांनी मला गाण्यासाठी अपॉर्च्युनिटी दिली. त्यांना बिग थँक्स. वी आर वर्किंग व्हेरी गुड ॲज अ टीम. सो मला त्याचा खूप आनंद आहे. थँक्स अविनाश विश्वजित. आणि थँक्स टू रेणूजी ऑल्सो, की त्यांनी इतकं आपलं असं संगीत ज्याला आपण मानतो ते असं घट्ट एक सॉन्ग ह्या फिल्ममध्ये इन्क्लूड केलं. इतके उत्तम शब्द, इतके उत्तम संगीत असलेलं, ज्याच्यात ठहराव आहे, एक स्पेस आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की असं गाणं मला गायला मिळालं. आज रसिकांसमोर मी ज्याच्यातनं एक्सप्रेस जास्तीत जास्त चांगला होऊ शकतो असं गाणं गायला मिळालं. सो आय एम व्हेरी हॅपी अँड लुकिंग फॉरवर्ड टू दिस ॲल्बम ओव्हरऑल. सगळीच गाणी खूप छान झाली आहेत. सगळेजण खूप चांगले गायलेत. खूप एन्थू आहे सगळ्यांचा. सो आय एम रिअली हेल्पफुल. देवाची प्रार्थना करतो आहे बाप्पाची की ही गाणी रसिकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावेत. गझल हे वृत्त म्हणजे केव्हापासून किती पूर्वापार अतिशय लोकप्रिय आणि मनाला भिडणारा असा गीतप्रकार आपल्याकडे रूढ आहे. आणि ती पुन्हा आजच्या जनरेशनलासुद्धा अशा चांगल्या डिरेक्टर्समुळे, चांगल्या म्युझिक डिरेक्टर्समुळे पुन्हा एकदा तो फॉर्म लोकांपर्यंत येणार आहे, आजच्या पिढीसमोर येणार आहे. की जे आपलं संगीत आहे, हा एक अतिशय मोठा गझल हा भाग पुन्हा त्यांना अभ्यासाला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, त्यातली मजा त्यांना कळणार आहे. सो दिस इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन ऑल ऑफ अस की त्यांच्यापर्यंत ती खूप सक्षमपणे पोचवावी, त्यांना आवडेल या पद्धतीने पोचवावी. आणि आय थिंक अविनाश विश्वजित अँड संदीप खरे हॅव डन अ ग्रेट जॉब की ती सोपी करून आजच्या जनरेशन पुढे या फिल्मद्वारे ती येणार आहे.